नमस्कार सर्वांना। मी बनवते आहे आज पिझ्झा। त्यासाठी 1 कप मी दूध घेतलंय। दूध थोडं गरम आहे, त्यामध्ये ड्राय ईस्ट टाकलंय 1 चमचा, 1 चमचा साखर टाकली आणि ते 10 मिनिट ते मिक्स करून फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलंय 10 मिनिट। आता हे साईडला ठेवू। नंतर एका बाउलमध्ये 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतले। तुम्ही फक्त मैदा पण घेऊ शकता। ते चाळून घेतलंय दोन्ही पण। नंतर हे फर्मेंट झालेलं बघू शकता, त्याच्यात बबल्स आले। हे मिश्रण त्यामध्ये टाकायचे। पहिले मीठ टाकलंय थोडंसं चवीनुसार, नंतर मग ते टाकून ते मळून घ्यायचे छान। त्यामध्ये मला अजून पण दूध लागलंय, कारण तेवढ्याने ते थोडं कडक होत होतं। मी अजून त्यात दूध घेतलंय आणि छान मऊसूद असा गोळा करून घेतलाय आणि फर्मेंट होण्यासाठी 2 तास मी ओव्हनमध्येच ठेवलंय। ओव्हन थोडंसं प्रीहीट करून घेतलंय आणि तुम्हाला तेवढं माझं कट झालाय व्हिडिओ। ते फर्मेंट छान झालं होतं, मस्त 2 पट डबलचा गोळा तयार झाला होता आणि त्याचे 4 पिझ्झा होतील असं पीठ झालंय। आता चला आता पिझ्झा बनवू। असा लाटून घेतलाय, नंतर फोकने त्याला असे होल पाडून घेतले आणि नंतर पिझ्झा सॉस टाकलाय त्याच्यावर। तो पूर्ण स्प्रेड करून घेतला। नंतर आवडीनुसार तुम्ही भाज्या टाकू शकता। मी ही पिवळी ढोबळी मिरची, लाल ढोबळी मिरची आणि सगळ्या भाज्या टाकल्यानंतर कांदा पण टाकलाय आणि चीज किसून ते ओव्हनमध्ये बेक व्हायला ठेवलाय। बघू शकता मी पिझ्झाच्या याच्यावरच लावलंय 180 डिग्रीवर आणि पिझ्झा एकदम छान झालाय। आणि मी नंतर त्याला होममेड सॉस सोबतच सर्व केलंय।